नमस्कार. श्री रमण महर्षी यांची शिकवण. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 19 आणि टॉक्स विथ श्री रमण महर्षी पार्ट 3. 4/2/1935 पुढे चालू. बोधवचन. संसार त्याग म्हणजे अयोग्य बुद्धीचा त्याग, दुसरे काहीही नाही. संसार त्याग म्हणजे अयोग्य बुद्धीचा त्याग, दुसरे काहीही नाही. एकाने प्रश्न विचारला आहे, वास्तविक मी म्हणजे खरा मी, मिथ्या मी पासून वेगळा कसा आहे? वास्तविक मी मिथ्या मी पासून वेगळा कसा आहे? महर्षी म्हणतात, हे पहा, मी आहे या प्रत्यक्ष साक्षात अनुभवापासून कुणी वंचित आहे काय? मी आहे या प्रत्यक्ष आणि साक्षात अनुभवापासून कुणी वंचित आहे काय? प्रत्येकाची आपण आहो याबद्दल पक्की खात्री आहे. प्रत्येकाची आपण आहो याबद्दल पक्की खात्री आहे. तरीही आपण स्वतःला जाणत नाही असे म्हणतो. ही खरोखरच आश्चर्यकारक गोष्ट नाही काय? मनाचा शोध घेतला तर अंततः लक्षात येते की मनच नाही. हेच खरोखर मनाचे नियंत्रण करणे झाले. पण एकीकडे मनाची सत्ता पण मानायची आणि दुसरीकडे मनाला स्वतःचे नियंत्रण करण्याचा पण प्रयत्न करायला लावायचा, तर मनच नियंत्रण करता होईल. थोडक्यात चोरालाच म्हणायचे, तू पोलीस आहेस आणि चोराला शोध. अशा प्रकारे मनच आपल्याला धोका देत आहे. मनच आपल्याला धोका देत आहे. दिनांक 3/4/1935. 3/4/1935. बोधवचन. सर्वात पवित्र वस्तू आपण आहोत हे ज्ञान होय. सर्वात पवित्र वस्तू आपण आहोत हे ज्ञान होय. निसर्गदत्त महाराज. तर एक इंजिनियर श्री एकनाथराव म्हणाले, म्हणजे त्यांनी प्रश्न विचारला. प्रश्न असा, आत्मविचार करण्याकरता एकांत आवश्यक आहे काय? आत्मविचार करण्याकरता एकांत आवश्यक आहे काय? महर्षी म्हणाले, तसा म्हणजे एकांत हा सर्वत्र आहे. माणूस हा तसे पाहिले तर सदैव एकटाच असतो. एकनाथरावांनी लगेच दुसरा प्रश्न विचारला. संसारी जगत तर फारच क्लेशमय आहे. महर्षी म्हणाले, तुम्ही स्वतःला दुःखी का समजता? विचार करा की दुःखी कोण होत आहे. विचार करा की दुःखी कोण होत आहे. याचा थोडाही अभ्यास केला की हे निश्चित तुम्हाला जमेल म्हणजे जमेल. प्रश्न. एकनाथराव म्हणाले, अभ्यास कठीण वाटतो. महर्षी म्हणाले, वाटतो तितका कठीण नाही. परत ते प्रश्न विचारतात, आंतरिक अनुसंधान करूनही दुःखी कोण याचे उत्तरच मिळत नाही. मग महर्षी म्हणाले, तुम्ही असं करा, अनुसंधान करता हेच जाणा आणि हेच याचे उत्तर होय. अन्य उत्तर राहूच शकत नाही. कारण जर एखादे उत्तर सापडले जे प्रथम नवीन वाटेल, पण ते खरे उत्तर नाही. जे सदैव आहे, जे सनातन आहे, तेच खरे उत्तर होय. पण एखादे उत्तर सापडले, ते कुणाला सापडले हा प्रश्न येईल. म्हणून अनुसंधान करता
अनुसंधान करता याला जाणणे हेच खरे उत्तर आहे, जे की सदैव निरपवाद असे राहील. दिनांक 12/5/1935. 12/5/1935. बोधवचन. सुख दुःखमय जग आपणच निर्माण केलेले आहे. सुख दुःखमय जग आपणच निर्माण केले आहे. जग वस्तुतः आहे तसेच आहे. जग वस्तुतः आहे तसेच आहे. निसर्गदत्त महाराज. उपदेश सारचा पाठ चालू आहे. उपदेश सार हे रमण महर्षीचं काव्यात्मक संस्कृत मध्ये लिहिलेलं छोटस पुस्तक आहे. उपदेश सार चा पाठ चालू आहे. मिस्टर रामचंद्र अय्यर त्यावर चर्चा करत आहेत आणि आता चर्चा संपल्यानंतर तो पाठ संपलेला आहे. नंतर एक प्रश्न मनाविषयी विचारण्यात आला. महर्षी म्हणाले, देह म्हणजे मी असे मानणे यालाच मन म्हणतात. देह म्हणजे मी असे मानणे यालाच मन म्हणतात. त्यामुळे भ्रामक अहम तयार होतो आणि एकदा हा मिथ्या देहभाव समजला की आपोआप तो टाकला जातो आणि आपण मूळचे जसे आहोत तसे मूळचेच राहतो. तात्पर्य, देहात्मबुद्धी ठेवू नका. शास्त्रात आहे की आत्मतत्व हे नित्य सिद्ध आहे. आत्मतत्व हे नित्य सिद्ध आहे, त्याला पुराव्याची जरूरत नाही. याचा अर्थ हाच आहे की आत्मतत्व हे नित्य सिद्ध आहे, पण हे कळत नसल्यामुळे शास्त्र केवळ अज्ञान दूर करायला सांगते. शास्त्र केवळ अज्ञान दूर करावयास सांगते. म्हणून आत्मभावात राहा. विचार करा की अज्ञान कुणाला आहे. आत्मभावात राहा व विचार करा की अज्ञान कुणाला आहे. गाढ निद्रेत तुम्ही काहीच जाणत नाही. गाढ निद्रेत तुम्ही काहीच जाणत नाही. धन, संपत्ती, देह इत्यादी जागच्या जागीच असतात. किंबहुना देह, संपत्ती, धनसंपत्ती हे नाव सुद्धा तिथे काहीही नसते. वस्तुतः देह, संपत्ती इत्यादी हे नाव सुद्धा त्या ठिकाणी नसते. ते जागे झाल्यावर सगळं आपल्याला वाटते की हे धन आहे, संपत्ती आहे, देह आहे वगैरे वगैरे. तर धन, संपत्ती, देह इत्यादी जागच्या जागी असतात. जसे असतात तसेच असतात. वास्तविक जागृत अवस्थेत या सर्वांना महत्व दिले म्हणून वास्तविक जागृत अवस्थेत या सर्वांना महत्व दिले म्हणून ते असतात. अन्यथा त्यांचे स्वतंत्र असे काहीही अस्तित्व नाही. ते सर्व मनाने कल्पलेले आहे. तरी पण म्हणजे गाढ झोपेत तरी पण तुम्ही सुखात असता. अशाच प्रकारे जर जागृत अवस्थेत पण तुम्हाला सुखात राहता आले तर तीच खरी साधना होय. जागृत अवस्थेत गाढ निद्रेत असल्याप्रमाणे अलिप्त रहा म्हणजे झाले. दिनांक 5/6/1935. दिनांक 5/6/1935. बोधवचन. आपल्या कल्पनाच आपल्याला त्रास देतात. आपल्याच कल्पना आपल्याला त्रास देतात. निसर्गदत्त महाराज. 25 वर्षाचा एक युवक, गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. 25 वर्षाचा एक युवक आला आहे. महर्षींना पाहताच तो ओरडला. महर्षींना पाहताच तो ओरडला, शिवोहम शिवोहम अहम ब्रह्मास्मी, शिवोहम शिवोहम अहम ब्रह्मास्मी. तुम्ही ईश्वर आहात, मी ईश्वर आहात. तुम्ही ईश्वर आहात, मी ईश्वर आहे. तुम्ही माझे पिता आहात. आणि असे तो वारंवार हेच म्हणत होता. तो पूर्णतः उन्मादित झालेला होता. त्याला उन्मादाचा प्रचंड झटका आला होता. जेव्हा त्याचा हा उन्माद खूप वाढला तेव्हा त्याने आपल्या छातीवर
मोठमोठ्याने हाताच्या मुठीचे प्रहार करणे चालू केले आणि तो मोठमोठ्याने ओरडायला लागला, शिवोहम शिवोहम, अहम ब्रह्मास्मी, शिवोहम शिवोहम. आणि लोकांकडे रागारागाने पाहू लागला, दात ओठ खाऊ लागला. तो ओरडला, मी भौतिकवाद मिटून टाकेन, मी भौतिकवाद मिटून टाकेन, तुम्ही मला शक्ती द्या, नाहीतर मी इथेच माझा गळा कापून टाकतो, असे तो महर्षीला म्हणू लागला. काही लोक पुढे आले आणि त्याला महर्षीपासून दूर केले. मग त्याचा उन्माद थोडा थोडा उतरायला लागला आणि तो शांत झाला. त्याने मग महर्षीला साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाला, शांत स्वरात, तुम्ही माझे पिता आहात, मी तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही पार्थ सारथी आहात आणि मी अर्जुन आहे. आपण दोघे या जगातून भौतिकवाद पार मिटून टाकू. मग त्याने स्नान वगैरे केले आणि आश्रमात जे उपलब्ध होते ते खाल्ले. आणि दुपारी मात्र त्याला परत तोच दौरा पडला. तो ओरडायला लागला. तो असे म्हणू लागला की प्रत्यक्ष कृष्ण जरी आता आला तर मी त्याचा गळा कापेन. त्याच्या म्हणण्यानुसार मी नोकरी सोडली आणि आता तो माझ्या आईची पण रक्षा करत नाही. म्हणजे याला काय म्हणावे. अशाही तऱ्हेचे उन्मादित लोक रमण आश्रम मध्ये त्यावेळी येत असत. दिनांक 25/6/1935. दिनांक 25/6/1935. बोधवचन. गरज वाटणे हे भिकारडेपणाचे लक्षण आहे. गरज वाटणे हे भिकारडेपणाचे लक्षण आहे. निसर्गदत्त महाराज. श्री नोयल्स या नावाचा एक युवक दर्शनाला आला आहे. त्याने पॉल बर्टन यांची 2 पुस्तके वाचली आहेत. पॉल बर्टन विषयी आपण सविस्तर एखाद्या वेळा सांगू. त्याने पॉल बर्टन यांची 2 पुस्तके वाचली आहेत. त्यापैकी एक आहे इन द सर्च ऑफ सिक्रेट इंडिया. मागे आपण सांगितलं याविषयी. याच्यात रमण महर्षीचे 2 प्रकरण आहेत. त्याने प्रश्न विचारला की समजा की मी गाढ झोपलो आहे, मला कशाचेच भान नाही. अशा वेळी, म्हणजे मी गाढ झोपलो आहे अशा वेळी जे लोक जागे आहात, आणि सगळेच ते काही झोपले नाहीत, अशा वेळी जे लोक जागे आहात त्यांच्या करता पण हा संसार राहत नाही काय? त्यांच्या करता पण हा संसार राहत नाही का? जसा गाढ झोपेत माझ्या करता नाही तसा, जसा गाढ झोपेत माझ्या करता नाही तसा. यावर रमण महर्षी म्हणाले, संसार हा केवळ मनाचा खेळ आहे. संसार हा केवळ मनाचा खेळ आहे. जागे असणारे आपापल्या मनानुसार मनोमय विश्व निर्माण करतात आणि त्यात खेळत बसतात. असा संसार मात्र तुम्हाला हसतो. तुम्ही स्वतःला जाणत नाही, पण त्याला म्हणजे संसाराला जाणतो. संसार तुम्ही आहात म्हणून आहे, तुम्ही आहे म्हणता म्हणून आहे. हे सर्व जेव्हा कळेल तेव्हा तो भिन्न वाटणार नाही. तुम्ही आहात म्हणून तो आहे, त्याला स्वतंत्र सत्ता नाही. त्यांनी तुमच्या कानात येऊन नाही सांगितले की मी संसार आहे बरं का, इत्यादी. दिनांक 16/6/1935. दिनांक 16/6/1935. बोधवचन. जीवन आहे तसे स्वीकारा, मग ते एखाद्या कृपेसारखे वाटेल. जीवन आहे तसे स्वीकारा, मग ते एखाद्या कृपेसारखे वाटेल. निसर्गदत्त महाराज. आंध्र प्रदेशातून एक वयोवृद्ध पंडित आले आहेत. आंध्र प्रदेशातून एक वयोवृद्ध पंडित आले आहेत. प्रश्न असा त्यांनी विचारला की ब्रह्म सजातीय विजातीय तथा स्वगत भेदाने आहे, हा नियम विवर्तवादात ठीक वाटतो, पण परिणामवादात स्वगत भेद हा अनिवार्यच आहे.
हे वेदांतातलं आहे जरा. यावर महर्षी म्हणतात, दक्षिणामूर्तीने अशा प्रकारची चर्चा केली नाही. त्यांनी असे म्हटले आहे की ब्रह्मशक्ती सहित आहे की नाही. जे काही सांगितले ते फक्त मौनातूनच सांगितले. जे काही सांगितले ते केवळ मौनातूनच सांगितले व शिष्याचे त्यामुळे सगळे संशय दूर झाले. सर्व संशय दूर झाले. सर्वात महत्वाचे हे आहे की खरे म्हणजे काहीच शास्त्र शिकायचे काम नाही. कामच नाही. न काही विचार विमर्श, न शंका समाधान, यात व्यर्थ बुद्धी शिणवायची. कारण प्रत्येक जणाचा साक्षात आणि सदैव अनुभव आहे की मी आहे. प्रत्येक जणांचा साक्षात व सदैव अनुभव आहे की मी आहे. याला कुणीच नकार देऊ शकत नाही व याला पुराव्याची पण गरज नाही. पण भ्रम असा आहे की त्याला वाटते मी देह इत्यादी आहे व त्यामुळे सर्व मिथ्या संकल्प हे जागे होतात. त्यामुळे विचार करा की मी देहादी आहे असे कोण म्हणतो. व कुणाला हे मिथ्या संकल्प येतात तेव्हा जे काही उरेल तेच शुद्ध तत्व असेल. गाढ निद्रा व जागृत अवस्था याची सतत तुलना करा. नानत्व व शरीराचा बोध केवळ आणि केवळ जागृत अवस्थेत राहतो. सुषुप्तीमध्ये हे काहीच आपल्यावर परिणाम करत नाही. तेथे केवळ आणि केवळ असलेपणाचे सुप्त असे सुख असते. त्याच सुखाचे साम्राज्य असते. प्रश्न. अनेक लोक बसले आहेत त्यामुळे प्रत्येक जणांचे प्रश्न अलग अलग असतात. वरच्या प्रश्नाच्या उत्तराशी काही त्याची लिंक नसते. तर प्रश्न, गृहस्थ माणसाला पण मोक्ष गाठता येईल का? महर्षी म्हणाले, तुम्ही स्वतःला असे का समजता की तुम्ही गृहस्थ आहात, संन्यासी आहात इत्यादी इत्यादी. तुम्ही काही असले तरी मन तुमचा पिच्छा करणारच. ते मन सतत तुमच्या मागावर आहे. देहाभिमान, देहात्मबुद्धी हाच मुख्य अडसर आहे. नुसते वातावरण बदलून काही उपयोग नाही. आजूबाजूचे वातावरण बदलून काहीही उपयोग नाही. निर्विकल्प समाधीतून जागे झाल्यावर जे वातावरण आहे त्यातच परत पडावे लागते. निर्विकल्प समाधीतून जागे झाल्यावर जे वातावरण उपलब्ध आहे त्यातच पडावे लागते. म्हणूनच शंकराचार्यांनी विवेक चुडामणी मध्ये असे म्हटले आहे की निर्विकल्प समाधीपेक्षा सहज समाधी जास्त श्रेष्ठ आहे. निर्विकल्प समाधीपेक्षा सहज समाधी जास्त श्रेष्ठ आहे. तिथे जास्त कस लागतो. कुठेही असा आपली मूळ अवस्था सोडू नका म्हणजे झाले. हा उपाय एक करून पहा. हा मागे पण सांगितला होता. श्वास प्रश्वास शांत करा. श्वास घेताना अर्थात पूरक असा प्रश्न विचारा, मी खरोखरच कोण आहे, मी खरोखरच काय आहे. श्वास रोखताना म्हणजे अंतर्कुंभक करताना मी तोच आहे आणि सोडताना रेचक म्हणा की कारण की मी देह मुळीच नाही. अशा प्रकारे तुम्ही हे करून पहा. दिनांक 22/6/1935. दिनांक 22/6/1935. बोधवचन. पूर्ण शांती म्हणजे स्पर्धारहित जीवन.
पूर्ण शांती म्हणजे स्पर्धारहित जीवन. निसर्गदत्त महाराज. एक 20 वर्षाचा युवक आला आहे. एक 20 वर्षाचा युवक आलाय. त्याने प्रश्न विचारला, आत्मसाक्षात्कार कसा होईल? आत्मसाक्षात्कार कसा होईल? महर्षी त्याला म्हणाले, कुणाला आत्मसाक्षात्कार करायचा आहे? कुणाला आत्मसाक्षात्कार होईल याचा प्रथम शोध घ्या. प्रश्नकर्त्याने विचारले, कुणाला म्हणजे मलाच शोध घ्यायचा आहे, अर्थात मला. महर्षी म्हणाले, शोधा तुम्ही कोणते मग? महर्षी म्हणाले, शोधा तुम्ही कोणते मग? प्रश्न, तेच तर मला काही माहित नाही. मग महर्षी म्हणतात, कुणाला माहित नाही याचा शोध घ्या. कुणाला माहित नाही याचा शोध घ्या. प्रश्नकर्ता हा जिज्ञासू आहे. प्रश्न आपली भूमिका लावून धरणार आहे. प्रश्न विचारला त्याने, माझ्यातच कुणीतरी असला पाहिजे. माझ्यातच कुणीतरी असला पाहिजे. महर्षी त्याला म्हणाले, मग माझ्यात म्हणणारा कुणात आहे तेच शोधा. प्रश्न, त्यांनी उत्तर दिले. तो म्हणाला, कोणती तरी शक्ती असेल बुवा, कोणती तरी शक्ती असेल. महर्षी, मग त्या शक्तीलाच शोधा. मग त्या शक्तीलाच शोधा. प्रश्नकर्ता थकला. तो म्हणाला, बरं ते जाऊ द्या, बरं ते जाऊ द्या. ब्रह्माची प्राप्ती कशी होते तेच सांगा. ब्रह्माची प्राप्ती कशी होती तेच सांगा. महर्षी त्याला म्हणाले, स्वतःला न जाणता तुम्ही ब्रह्माला का जाणायचे असे म्हणता? महर्षी म्हणाले, स्वतःला न जाणता तुम्ही ब्रह्माला का जाणायचे म्हणता? अतिशय महत्वाचे उत्तर आहे. तो युवक त्यांनी परत प्रश्न विचारला. अर्थात विवेक केवळ 20 वर्षाचा आहे, पण जिज्ञासा मोठी तीव्र आहे त्याच्या ठिकाणी. त्यांनी प्रश्न विचारला, कारण शास्त्रात आहे की जगत म्हणजे ब्रह्म. कारण शास्त्रात आहे की जगत म्हणजे ब्रह्म, व मी पण त्यात आलोच की, आणि मी पण त्यात आलोच की. महर्षी म्हणाले, प्रथम मीचा शोध घ्या, मग वेळ उरला आणि गरज वाटली तर ब्रह्माचा विचार करा. प्रथम मीचा शोध घ्या, मग वेळ मिळाला उरला तर ब्रह्माचा विचार करा. प्रश्नकर्ता म्हणाला, माझा जन्म का झाला? परत तेच, माझा जन्म का झाला? महर्षी म्हणाले, कुणाचा जन्म झाला? कुणाचा जन्म झाला? तुमच्या साध्या प्रश्नाचे एकच उत्तर मिळेल. तुमच्या साऱ्या प्रश्नाचे बस एकच उत्तर मिळेल. प्रश्न, मग मी कोण आहे? त्यांनी अंतिम प्रश्न विचारला की मग मी कोण आहे? महर्षी म्हणाले, ते मी कसे सांगू तुम्हाला? ते मी कसे सांगू तुम्हाला? तुम्ही काय माझी परीक्षा घेत आहेत की काय? असे ते हसत म्हणाले. तुम्ही काय माझी परीक्षा घेत आहात की काय? असे ते हसत म्हणाले. तुम्हीच सांगा तुम्ही कोण आहात ते. तुम्हीच सांगा तुम्ही कोण आहात ते. प्रश्नकर्ता म्हणाला, गाढ निद्रेत देह जो सोडतो व सॉरी गाढ निद्रेत देह जो सोडतो व तो कुठे अन्यत्र जातो आणि मग तो परवष्ट होतो आणि मग आपण जागतो, असेच आहे ना? महर्षी म्हणाले, ते काय आहे जे देह सोडून जाते तेच शोधा. ते काय आहे जे की देह सोडून जाते तेच शोधा. प्रश्न, अर्थात ती शक्ती असावी. अर्थात ती शक्ती असावी. महर्षी म्हणाले, बरं मग त्या शक्तीलाच शोधा. बरं त्या शक्तीलाच शोधा. युवकाने परत प्रश्न विचारला, शरीर 5 तत्वाचे बनले आहे. शरीर 5 तत्वाचे बनले आहे आणि ती तत्वेच शक्ती असतील कदाचित, आणि ती तत्वेच शक्ती असतील. महर्षी म्हणाले, स्वतःला जाणल्याशिवाय तुम्ही 5 तत्वाला कसे काय जाणता बुवा? आता मात्र युवकाने डोके खाजवायला सुरुवात केली. बरेच काळ डोके खाजवत काही काळ असाच तो बसला आणि मग आज्ञा घेऊन बिचारा चालता झाला. तो गेल्यावर महर्षी उपस्थितांना उद्देशून म्हणाले, याला सफलता नक्की मिळेल. याला सफलता नक्की मिळेल. अशा प्रकारे
रमण महर्षीने जणू त्याला आशीर्वादच दिला. नमस्कार.